गरमागरम चहा प्यायला सर्वांनाच आवडतो, परंतु उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये एवढा गरम चहा प्यायला नको वाटतं. काहीतरी मस्त थंडगार हवं असतं. तर त्यासाठीच आज आपण मस्त थंडगार चहाची रेसिपी घेऊन आलेलो आहोत. आज आपण मस्त लेमन आईस टी बनवणार आहोत. कॅफे आणि रेस्टॉरंटमध्ये मिळते अगदी त्याच चवीची लेमन टी आज आपण बनवणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम एका कढईमध्ये अर्धी वाटी साखर घेऊया आणि त्यामध्ये 1 ग्लास पाणी घालूया. त्यानंतर एक मध्यम आकाराचं लिंबू आपल्याला घ्यायचं आहे आणि ते लिंबू आपल्याला थोडंसं पिकलेलं घ्यायचं आहे. अगदी हिरवं लिंबू आपल्याला नाही घ्यायचं आहे. आणि यामध्ये आपल्याला या लिंबाची साल किसून घालायची आहे. तर तुम्ही साधारण अर्ध्या लिंबाची साल यामध्ये घालू शकतात. त्यानंतर मध्यम आकाराचे 2 लिंबू घेऊया आणि ते आपल्याला कट करून त्याचा रस काढून घ्यायचा आहे. तोपर्यंत आपल्याला या पाण्याला उकळी आणून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकतात पाण्याला उकळी आलेली आहे. साखर विरघळेपर्यंत मध्यम आचेवर आपल्याला या पाण्याला उकळी आणून घ्यायची आहे. एकदा हे परत ढवळून घेऊया. तुम्ही बघू शकतात साखर विरघळलेली आहे आणि पाण्याला छान उकळी आलेली आहे. तर यामध्ये आपण आता 2 लिंबांचा रस घालून घेऊया. लिंबाचा रस घालून झाल्यानंतर हे मिश्रण आपल्याला साधारण 5 ते 7 मिनिटांसाठी उकळून घ्यायचं आहे. आणि हे बघा पाण्याला छान उकळी आलेली आहे आणि आता आपल्याला हे मिश्रण 5 मिनिटांसाठी उकळून घ्यायचं आहे. हे मिश्रण मध्ये मध्ये आपल्याला अशा प्रकारे हलवत राहायचं आहे. तर बघू शकतात 5 मिनिट पाणी मस्त उकळून झालेलं आहे. आता गॅस बंद करून घेऊया आणि हे मिश्रण आपल्याला मस्त थंडगार होऊ द्यायचं आहे. गॅस बंद करून झाल्यानंतर यामध्ये आपण 5 ते 7 पुदिन्याची पाने घालूया. त्यानंतर एका भांड्यामध्ये आपल्याला 1 कप पाणी गरम करायला ठेवायचं आहे. पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आहे. पाण्याला उकळी आल्यानंतर यामध्ये 1 चमचा चहा पावडर घालून घ्यायची आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे. चहा पावडर घालून झाल्यानंतर गॅस लगेचच बंद करायचा आहे. आणि हे चहाचं मिश्रणसुद्धा आपल्याला आता अगदी थंडगार होऊ द्यायचं आहे. आणि आपलं हे साखर आणि लिंबाचं मिश्रणसुद्धा मस्त थंडगार झालेलं आहे. आता आपण हे मिश्रण गाळून घेऊया. आपण जे लिंबू आणि साखरेचं मिश्रण बनवलेलं आहे ते अगदी कॉन्सन्ट्रेटेड आहे, त्यामुळे आपल्याला हे अगदी कमी वापरायचं आहे. तुम्ही हे मिश्रण एकदाच बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकतात आणि जेव्हा तुम्हाला लेमन टी बनवायची आहे त्यावेळेला हे वापरू शकतात. त्यानंतर चहाचं मिश्रणसुद्धा थंडगार झालेलं आहे. आता आपण हे मिश्रणसुद्धा गाळून घेऊया. एका कपमध्ये हे मिश्रण आपण गाळून घेऊया. साधारण 2 लोकांसाठी या मिश्रणामध्ये लेमन टी तयार होते. त्यानंतर लिंबू घेऊया आणि त्याचे अशा प्रकारे स्लाइस करून घेऊया. डेकोरेशनसाठी आपण हे स्लाइस वापरणार आहोत. लिंबू आपल्याला अशा प्रकारे थोडेसे कट करून घ्यायचे. चला तर आता लेमन आईस टी बनवूया. त्यासाठी 1 ग्लास घेतलेला आहे. त्यामध्ये 2 बर्फाचे खडे घालूया आणि थोडंसं लिंबू आणि साखरेचं मिश्रण घालूया. साधारण 2 ते 3 चमचे आपल्याला लिंबू आणि साखरेचं मिश्रण घालायचं आहे. आणि आपण बनवून घेतलेला चहासुद्धा यामध्ये आता आपल्याला घालून घ्यायचा आहे. चहा आणि लिंबू साखरेचं मिश्रण अगदी थंडगार झाल्यानंतरच आपल्याला लेमन आईस टी बनवून घ्यायची आहे. त्यानंतर यामध्ये क्रश केलेला बर्फ घालूया आणि याला मस्त लिंबूच्या फोडीने डेकोरेट करूया. तर आता आपली मस्त थंडगार लेमन आईस टी बनवून तयार आहे. अगदी कॅफेसारखी किंवा रेस्टॉरंटसारखी चव असणारी लेमन आईस टी तुम्ही या उन्हाळ्यामध्ये नक्की एकदा बनवून बघा. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. त्याचबरोबर वृषालीज किचन चॅनलला सबस्क्राईब करा. परत पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.